कुठं आलो आपण? हा कुठं आलो आजी? हा एरोप्लेनला आलो. आजी कुठं जायचं तुला? एअरपोर्टला आली का? पाहिलं कळतंय. नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत कटके तुमचं स्वागत करत आहे माझ्या शशिकांत कटके व्लॉग्समध्ये. मी या व्लॉग्समध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कुठे कुठे फिरायचं, कसं कसं फिरायचं, ट्रॅव्हल रिलेटेड जे जे तुमचे प्रश्न असतील ते मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या पद्धतीचं ट्रान्सपोर्टेशन तुमच्यासाठी योग्य आहे, जे अफोर्डेबल आहे, तिथे काय काय खाण्यासाठी योग्य आहे, या गोष्टी मी तुम्हाला ह्या ब्लॉग्समध्ये पुरवणार आहे. तर या ब्लॉग्सपासून माझी सुरुवात करतो आहे. हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर तुम्ही ॲप्रिशिएट करा माझ्यासाठी आणि प्रार्थना करा की असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहून द्या आणि मी पुढे पुढे चालत राहून द्या. मी या पहिल्याच ब्लॉगमध्ये इथं निसर्गरम्य अशा वातावरणात आलेलो आहे. तर हे सर्व इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर नदी वाहते, सुंदर असे निसर्गरम्य वातावरण आहे. असेच आपण वातावरण बघणार आहोत, असेच वेगवेगळ्या पद्धतीत आपण फिरणार आहोत, डोंगर वगैरे आपण बघणार आहोत. आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल सर्व ट्रिप करायच्या आहेत, तर आपण तिथे राहण्याच्या, खाण्याच्या व फिरण्याच्या कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या मी तुम्हाला या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही असेच बघत राहा. त्याच्यासाठी जे लागणारे हॉटेल आहेत ते दाखवणार आहे. मी पहिल्याच ब्लॉगमध्ये आईला आणि आजीला एक सरप्राईज देणार आहे. त्यांचा पहिला विमानाचा प्रवास तो मी आज घडवणार आहे. आपण आपल्या घरापासून सुरुवात करणार आहे आणि पुणे एअरपोर्टवर जाणार आहे. पुणे एअरपोर्टपासून काय काय एरोप्लेनमध्ये बसण्यासाठी गोष्टी कराव्या लागतात, काय काय पद्धतीचं प्रोसिजर असतं, ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथून पुढे जो प्रवास असेल तो तुम्ही बघू शकता. त्याच्या आधी आपण जाण्याआधी एक गणेशाचं नाव घेणार आहोत आणि गणपती बाप्पा मोरया म्हणणार आहोत. आणि त्याच्यासाठीच आपण पहिल्या ब्लॉगला सुरुवात करतो मी. तर त्यासाठी मी ओझरला जाणार आहे, ओझरच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे, तेही तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळं तुम्ही असेच बनून राहा माझ्याबरोबर आणि नवनवीन गोष्टी शिका, बघा आणि अनुभवा. तुम्ही बघू शकता मी माझ्या बॅग जी आहे ती काढलेली आहे आणि तिला उघडून बघतो. आता यांना काय काय सांगायचं आहे, कशा पद्धतीने सांगायचं आहे हे मला पण माहीत नाही. पण आता बघतोय, आईला पहिला सांगतो की तिच्या साड्या ज्या आहे त्या भरून घे आणि त्याच्यानंतर हळूहळू मी पण सांगेल की काय करायचं काय नाही. पण सध्या लगेच नाही सांगणार. पण हां, त्याच्यानंतर मग आजीला पण सांगितलं की तुझ्या पण साड्या भर. कशासाठी भरतोय, काय भरतोय हे त्यांना पण माहीत नाही. पण चाललं आहे काहीतरी, ह्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं पकतंय ह्याच्या डोक्यात, असं त्यांना वाटतंय. मी त्यांना सरप्राईज देणार आहे हे त्यांना कुठं माहीत.